तर आपण आलोय आता तुळजापूरमध्ये. जस्ट आपण उतरलो, प्रायव्हेट टॅक्सीने आपण आलो होतो गाणगापूरहून. सरळ आपण आता इथे उतरलो. उतरल्याच बाजूला शिंदे हॉटेल आहे छोटीशी, तिथे आपण आता नाश्त्यासाठी थांबलोय. तर नाश्ता करून आपण मंदिराकडे जाणार पुढे. आणि मंदिर पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. पण आता पहिले नाश्ता करून घेऊ, सगळ्यांना भूक लागली आहे. कारण रात्री पण आपल्याला उशीर होईल, 10 वाजेला आपली ट्रेन आहे, त्यामुळे आपल्याला निघताना पण उशीर होणार आहे. त्यामुळे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण मंदिराचं एक फुटेज आणि दर्शन याचं पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. खायला लागतं, पुरी भाजी मागवली आणि आमच्या एडिटरचे काम चालू झालेले आहेत. व्हिडिओ घेणे देणे सगळे काम आमचा व्हिडिओ एडिटर करतोय. वा, फायनली आमचं पण पुरी भाजी आलेली आहे. बस त्यात दही छान असा नाश्ता आम्ही इथे करणार आहेत आता, आणि मग पुढे निघणार. तर नाश्ता करून निघालोय आता मस्त मंदिराकडे. हे मंदिराच्या आवारात आम्ही आलेलो आहे. अशी बारीक असं पाऊस पडून गेलाय इथे मस्तपैकी. वातावरण असं थोडं ओलसर झालेलं आहे. आणि या ठिकाणी माझ्या मागून सगळे दुकानं असे चालू झालेले आहेत. तुम्हाला मी पुढचा व्ह्यू पण दाखवतो. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने इथे या ठिकाणी दुकानं आहेत. इथे पूजेचं सगळं साहित्य मिळतं. फायनली इथे आपण आता बॅग वगैरे ठेवून देऊ आपल्या. इथे लेफ्ट साइडला मंदिरापासून थोड्या अंतरावरती एक दुकान आहे, तिथे पूजेचं सगळं साहित्य वगैरे मिळतं. तिथेच आता आम्ही आमच्या बॅगा वगैरे ठेवतो. आपण आलोय मंदिराच्या बाहेरच्या साईडला. तुम्ही बघू शकता आज प्रचंड गर्दी आहे, कारण शुक्रवार हा देवीचा वार असतो, त्यामुळे शुक्रवारी प्रचंड गर्दी आज आपल्याला इथे बघायला मिळते. माझ्या मागे बघू शकता आपलं राजे शहाजी महाद्वार, हे मंदिराचं मेन द्वार आहे. यातून आपल्याला दर्शनासाठी आतमध्ये जायचंय. तर आपण पहिले बाहेरचं कव्हर करून घेऊ आणि नंतर मग आतमध्ये जाऊ. चला.
तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा जो पूर्ण एक्सपिरियन्स होता आमचा फिरण्याचा, हा माझ्या मित्रांना कसा वाटला ते पण आपण जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आपण त्यांच्याकडून एक एक शब्द, दोन दोन शब्द ऐकूया त्यांना हा टूर कसा वाटला ते. तर सगळ्यात आधी कोण सांगणार आहे? सगळ्यात आधी आपण विचारू शुभमला. शुभमला कसा वाटला तुला? तर एक्सपिरियन्स असा होता की जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, पहिले तर गंगापूरला तर एकदम कन्फ्युज होऊन गेलो होतो की आता शूट तर घ्यायचं आहे आपल्याला, घ्यायचं कसे, शॉर्ट कसे घ्यायचे. पण आपल्याला असं दादा असल्यामुळे त्यांनी सांगितलं आपल्याला कसे शॉर्ट घ्यायचे, तसे त्या प्रकारे हळूहळू आपण सगळे शॉर्ट घेत गेलो. त्यानंतर अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला पण एक प्रॉब्लेम झाला होता, पण सोल्युशन कळला मी त्याचा, बरोबर, तो झाला. त्याच्यानंतर आता इथं आपल्या तुळजापूरला आलोय, आपल्या देवी आपण तुळजापूरचा हे अनुभव चांगला भेटलेला आहे. आपला जो ट्रिपचा अनुभव आहे तो खूप छान पद्धतीने आपण एन्जॉय केला आहे. आता आपल्या नेक्स्ट विचारूया आपण आपला वैभव, आमचे नेव्हिगेटर ऑफिसर. आमचे मित्रबंधू आशुतोष चौधरी आहे आणि शुभम राठोड आणि देवेंद्र जांभरे यांच्यासोबत आमचा खूप म्हणजे एक यादगार जर्नी होती. मित्रांनो, आमची जी ट्रिप होती एकदम सुखद गेलेली, एकदम आरामात गेलेली. सर्वात आम्ही गंगापूरला गेलो, त्यानंतर आम्ही अक्कलकोटला गेलो, अक्कलकोट नंतर आम्ही तुळजापूरला आलो. तर इथून आमची हे ट्रिप एक तास होते एक प्रकारे. नमस्कार सर्वांना, माझं नाव देवेंद्र जांभरे. मी आला होता आपल्या शुभम सोबत, शुभम भाऊ कॅमेरामॅन आणि आपले नेव्हिगेटर लक्षात, आपले नेव्हिगेटर म्हणजे वैभव मॉरिस. आम्ही सर्वांनी सर्वात आधी गाणगापूरचं दर्शन केलं, त्यानंतर अक्कलकोट आणि आता आपण तुळजापूरमध्ये आहोत. मला तुम्हाला सर्वांना सांगायला असं आनंद होईल की आपण एकटं वगैरे खूप काय फिरतो, पण आपल्या मित्रांसोबत फिरणं एक वेगळीच मजा असते आणि जी की मी अनुभवली आहे, आपण सगळेच अनुभवतो. आणि मी तुम्हाला पण सांगेल की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत या सर्व ठिकाणी फिरा, या व्लॉगचा फायदा घ्या आणि सर्वांना गुड विशेष आणि बोला श्री स्वामी समर्थ, तुमच्या भवानी माता की जय. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आशुतोष. आपण आज आलो होतो तुळजापूरला. तर तुळजापूरचं पण दर्शन आपलं झालंय. आतमध्ये आम्ही 3 तास होतो. 3 तासात प्रचंड गर्दी आहे. शुक्रवार पण आहे आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे आज प्रचंड गर्दी होती. त्यामुळे आतमध्ये मोबाईलला पण परमिशन नव्हती, त्यामुळे मी आतमधलं शूट काही घेऊ शकलो नाही. पण खूप छान दर्शन झालं आमचं. आतमध्ये आम्ही पूर्ण 3 ते 4 मजले आम्ही पूर्ण फिरून ते दर्शन घेतलंय. आणि आपल्या ब्लॉगचा हा शेवटचा टॉपिक आहे. आता आपला ब्लॉग इथे संपणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि शक्यतो जितका होता होईल तितका लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.